मार्गावरील भीषण अपघातात तरुणीचा मृत्यू, निष्पक्ष चौकशीसाठी कुटुंबियांचा एल्गार। पाम बीच मार्गावर पहाटे घडलेल्या भीषण अपघातात कोपरखैरणे येथील प्रशांत जमदाडे आणि हरमन कौर या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणात प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबियांनी केला असून पोलीस तपासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या अपघातामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या प्रकरणात प्रभावशाली व्यक्तींना वाचवले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। तपास प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून पीडित कुटुंबियांना कोणतीही ठोस माहिती दिली जात नसल्याचा आरोप करत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष महेश खरे यांनी संताप व्यक्त केला आहे। या प्रकरणात मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी महेश खरे यांच्याकडून करण्यात आली आहे। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। बापाला एक आधार म्हणून मुलाचा एक बाप मुलाला जन्म देतो आणि तो मुलगा जर बापाच्या खांद्यावर जातोय, याच्यापेक्षा दुसरी दुःखद घटना कुठलीच नाही। मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो किंवा त्यांना आवाहन करतो की तुम्ही पण तुमच्या मुलाचे बाप आहात। एखाद्या बापाचा आधार जातोय आणि त्या आधाराला तुम्ही शासन जर त्याला मदत करायचं, बापाला त्याला धीर देत नसेल आणि कायद्यावरती पळवाट काढून जर प्रशासन जर अशा प्रकारचे वागत असेल, तर ही संधी तुमच्यावर पण येणार आहे। कालांतराने पैसेवाले लोक आपल्या मुलाला उडून जातील। तो कुठल्या ड्रग्स ऍडिक्ट आहे की या प्रकारचं चौकशी सुद्धा होत नाही। ही दुर्दैवी आहे। एक पैसेवाला पोरगा मुलाच्या मानेवरून गाडी नेतोय, एक धड एक साईडला आणि मुंडी एक साईडला, आणि पोलीस प्रशासन डोळे मुकून बसलेले आहेत आणि आम्ही न्याय देतो म्हणून अशा प्रकारची संकल्पना लोकांपर्यंत मांडतात आहे। एक गरीब व्यक्ती वारंवार आपलं विनंती करतोय समाजाला की मी 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 विकलांग झालोय, माझा मुलगा मला सोडून गेलेला आहे, मी ह्या पृथ्वीतलावर जगण्याचा मला काय अधिकार नाही। लोकशाहीमध्ये असं सांगताय की प्रत्येक माणसाला आपले अधिकार देण्याचा हक्काने अधिकार दिले पाहिजे आणि ती प्रशासन चालवण्याची शक्ती त्या पोलीस अधिकाऱ्यांना असली पाहिजे। एखाद्या मुलाचा बाप आपल्याला विनंती करतोय तर त्या बापाला आपण न्याय दिला पाहिजे। असंच जर आपण वागलं तर ह्या देशातली गरिबी कायमची नष्ट करण्याचं काम पोलीस प्रशासन आणि पैशावाले करणार आहेत, हे सिद्ध होत आहे। मी लास्ट मला वॉर्निंग पोलिसांना सांगतोय की यानंतर या मुलाच्या वडिलांना जर न्याय दिला नाही तर सर्व जनता रिपब्लिकन पार्टी रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही। आपण त्वरित 15 दिवसाचा अल्टिमेटम देतो तुम्हाला। 15 दिवसानंतर जर ह्या मुलाच्या बापाला न्याय देत नसेल तर संपूर्ण रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते रोडवरून चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही, ही आमची आग्रहाची विनंती आहे। आणि पोलिसांनी त्याच्या बापाला बोलून त्यांना न्याय दिला पाहिजे, ही आमची शेवटची मागणी आहे। या मागणीला जर दुजोरा दिला नाही तर मी पोलीस कमिशनरच्या दालनामध्ये जाऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।